हाय हॅलो नमस्कार, मी रेखा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत, आज सॅटरडे आहे, तर आज आपण बनवणार आहोत पुरी आणि भाजी। तर मयू तिकडे चल हाय बोलायला मयू। तर चला आपण पुरी भाजी बनवूयात मस्त, या तुम्ही पण जेवण करायला। बनवणार आहोत बटाट्याची भाजी आणि पुरी। तर हे बघा मी कांदा चिरून टाकलेला आहे परतण्यासाठी आणि 3 बटाटे पण घेतलेले आहेत, कोथिंबीर चिरून घेतली आहे। तर चला आता आपण बटाट्याची भाजी करूयात आणि आपण करणार आहोत पुरी। मयू तुला पुरी खायची ना? तर हे बघा मी बटाट्याच्या भाजीमध्ये टाकलेलं आहे हे लाल तिखट आणि खूप टेस्टी आहे, हे घरी बनवलेलंच तिखट आहे। त्याच्यानंतर हा कांदा लसूण मसाला टाकलाय आणि थोडासा काळा मसाला पण टाकलेला आहे। तर हा मालवणी मसाला आहे पण मी हा नाही यूज केलाय त्या भाजीसाठी, आणि थोडीशी हळद पण टाकलेली आहे, तर कलर खूप सुंदर येतो याच्यामुळे। हे बघा शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे, जास्त बारीक पण नाही, मी मीडियमच केलेला आहे तो कूट। आणि आता आपण भाजीमध्ये हा कूट टाकून घेणार आहोत आणि नंतर लागेल तेवढं पाणी मग ऍड करायचं। चला आता पाणी पण टाकून घेऊयात आपण। तर हे बघा तुम्हाला लागेल तेवढं पाणी, आता मी एवढं पाणी टाकून घेतले आणि आता हे शिजायला पण थोडंसं पाणी लागेल, तर अजून पण थोडंसं आपण थोडंसं ऍड करणार मी अजून पण पाणी, आणि 10 ते 15 मिनिटं मस्त शिजून घेऊयात आपण याला मीडियम गॅसवर। तर हे बघा आता मीठ वगैरे सर्व ऍड करून घेतले, आता मस्त याला थोडंसं असं झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत आपण आता। आणि हे बघा मी पुरी बनवते, तर मयू पण माझ्यासोबत पुऱ्या त्याला पण बनवायच्या होत्या, तर आपण आता सर्व पुरीज वगैरे बनवून घेतलेल्या आहे। तर हे बघा आपल्या पुरी पण सर्व रेडी आहेत, खूप छान मस्त पुरी सर्व अशा फुगल्या आहेत। तर माझा टिश्यू पेपर पण संपलेला होता, तर मी ह्या कपड्यावरतीच टाकल्यात पुरी, आणि हे बघा खूप मस्त झाल्यात। आता चला मस्त जेवण करून घेऊयात आपण। आणि मयूला मी गरम गरम पुरी खायला दिली, खूप मस्त, या तुम्ही पण जेवायला। तर हे बघा आता आज आपण पुरी आणि भाजी बनवलेली आहे आणि मयूने गरम गरम पुरी खाल्ली आहे। अच्छा पापड खातोय का? ये खाली चला। सो चला या तुम्ही पण सर्वजण जेवायला। आणि तो जो पापड आहे तो पालकचा पापड आहे, माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय, मला खूप ऑइली खायला आवडतं। कोण कोण ऑइली खाणार आहेत मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हे बघा वेट कमी करायचं, पण वेट कमी करणं काही होत नाही, वेट वाढतच चाललंय बिस्किट आणि ऑइली खाऊन। बघूयात आपण कशी झाली आहे भाजी। वाव मस्त। सो चला आता मी पटापट जेवण करते। आणि आज मग कुठे जायचं? फिरायला जायचं?